हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा जो दिवस आहे तो आहे लक्ष्मीपूजनाचा. मम्मीचा त्या दिवशी बर्थडे असतो. तर तिथं खूप छान साजरा झाला. आम्ही सगळ्यांनी खूप मिस केला मम्मीचा बर्थडे. तर मालेगावला मम्मीचा बर्थडे अशा पद्धतीने साजरा झाला. हे मोठा भाऊ, मग नंतर ही आहे भावाची मुलगी शार्वी. आधी जो होता तो नक्ष, हा आहे तो आर्यन, हा आहे लहान भावाचा मुलगा रिदम. त्याच पप्पांजवळ बसलाय. हा आहे मोठ्या भावाचा मुलगा श्रेयांश. दीदीने सगळ्यांना आवडलं. हे आहे पप्पा, मला आणि माझ्या काकांची मुलगी मयुरी, आम्हाला दोघांना आशीर्वाद देताना. व ही आहे मम्मी. त्यांना काम होतं पप्पांना, त्यांना जावं लागलं. हे आहे मम्मी. ही माझ्या काकांची मुलगी आहे. ही एमटेक झाली आहे, पुण्याला असते जॉब निमित्ताने. जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण भावाचं. लाडाची ग, प्रेमाची ग, एकुलती एक या बिस्किटाची खारी ग. भावा, जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण भावाचं. लाडाची ग, प्रेमाची ग, एकुलती एक या बिस्किटाची खारी ग. की आधीची इतकी आठवण येते. आपण लहान असताना तेव्हा पूर्ण फटाक्याची एक लढ यायची, ती पूर्ण सोडायची. त्यानंतर तो एक एक फटाका फोडायचा. किती आनंद व्हायचा तो एक एक फटाका फोडण्यासाठी. खूप मस्त वाटायचं. एकदम भारी दिवस होते ते पण. तसेच आधी नागगोळी पण असायची. ती नागगोळी जाळली की ती पूर्ण जळायची आणि नाग जसा असतो तशी ती पूर्ण तयार व्हायची. इतकी मज्जा वाटायची ते नागगोळीसारखं जेव्हा तयार व्हायचं तेव्हा. खूप छान होते लहानपणीचे दिवस. दिवाळीची सुट्टी सुरू झाली की आधी मालेगावची दिवाळी झाली की लगेच असे वेध लागायचे मामाच्या गावाला जाण्यासाठी. खूप आनंद व्हायचा मामाच्या गावाला जाण्यासाठी. तुम्हाला पण लहानपणी सगळ्यांना मामाच्या गावाला जाण्यासाठी खूप आनंद होत असेल. तर इतकी मज्जा यायची, कारण खूप सारे मामा आहेत. मला 7 मामा आहेत.
त्यांचे 10 मुली आणि 10 मुलं आहेत. सगळे काही थोडे मोठे, काही आमच्या वयाचे, काही थोडे छोटे, काही त्यांच्यापेक्षा लहान. इतकी मज्जा यायची, खूप मज्जा यायची. पण जसे जसे आपण मोठे होतो तसं तो आनंद देखील थोडासा फरक पडून जातो. अनमॅरिड असताना खूप वेगळी गोष्ट असते. नंतर प्रत्येक गोष्ट ही वेगळी होत चालते. आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या वेगळ्या होत जातात. मग मामाच्या गावाला जाण्याचे प्रमाण देखील हळूहळू कमी होऊ लागते. मग आपल्यानंतर मुलं झाले की त्यांच्या प्रायोरिटी, त्याच्यामुळे सगळं चेंज होत चालतं. असो जे पण असेल त्यात आपण आनंद घेतला पाहिजे, सर्वात महत्त्वाचं. तर बच्चा कंपनीचे पण औक्षण इथे या ठिकाणी तुम्ही बघितले झाले आहेत. आता माझ्या काकांची मुलगी ती औक्षण करते आहे. जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण भावाचं. लाडाची ग, प्रेमाची ग, एकुलती एक या बिस्किटाची खारी ग. भावा, जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण भावाचं. लाडाची ग, प्रेमाची ग, एकुलती एक या बिस्किटाची खारी ग. जगातलं सर्वात भारी नातं. नंतर मी गेले माझ्या काकांकडे. तिथं मी माझा मोठा भाऊ आहे हा सुमित, तो मुंबईला असतो. त्यानंतर आले माझे काका, त्यांना ओवाळले. हा आहे 2 नंबरचा भाऊ अमित, हा मालेगावलाच असतो. मेरे बिना
जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण भावाचं. लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग. भावा, जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण भावाचं. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.